Hello friends, welcome to Dr. Tidke classes. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा जो रिमेनिंग पार्ट आहे तर तो पुढे आपण कंटिन्यू करू. आपण लास्ट स्टोरीमध्ये किंगडम फंगीला कंप्लीट केलं होतं आणि किंगडम फंगीच्या नंतर आजच्या स्टोरीमध्ये आपण किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया यांचा जो इंट्रोडक्टरी पार्ट या चॅप्टरमध्ये मेन्शन केलेला आहे तर तो आपण कंटिन्यू करू. बाळांनो, किंगडम प्लांटीमध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमला ठेवलेला आहे तर किंगडम प्लांटीमध्ये मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गॅनिझम ठेवलेले आहेत, त्यांना आपण प्लांट म्हणतो. याचबरोबर किंगडम प्लांटीमध्ये फ्यू पार्शियली हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम ठेवलेले आहेत आणि काही पॅरासिटिक प्लांट इथं ठेवलेले आहेत. पार्शियली हेटेरोट्रॉपिक प्लांट यांना आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणू शकतो, लक्षात घ्यायचे. आणि इन्सेक्टिव्हरस प्लांटचे दोन एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये आहेत. एक आहे व्हेनस फ्लाय ट्रॅप आणि दुसरं आहे ब्लॅडरवर्ट. पॅरासिटिक प्लांटचं आपल्या सिलेबसमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते आहे कुस्कुटा, ज्याला आपण मराठीमध्ये अमरवेल असं म्हणतो, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता किंगडम प्लांटीमध्ये प्लांटची फीचर काय आहेत हे जर मला सांगायचं म्हणलं तर प्लांटचं जे स्ट्रक्चर असतं बाळांनो, तर प्लांटच्या स्ट्रक्चरमध्ये दे आर क्लोरोफिल बिअरिंग, म्हणजेच आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे सेल वॉल प्रेझेंट असते, जी सेल वॉल सेल्युलोजपासून तयार झालेली असते. त्याचबरोबर प्लांटबद्दल आपल्याला अजून काय सांगता येईल तर विशेष म्हणजे प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये दोन फेज असतात. जी डिप्लॉइड फेज त्यांच्या लाईफ सायकलमध्ये असते ती स्पोरोफायटिक असते आणि जी हॅप्लॉइड फेज असते ती गॅमेटोफायटिक असते. आणि स्पोरोफायटिक डिप्लॉइड फेज आणि गॅमेटोफायटिक हॅप्लॉइड फेज ह्या अल्टरनेट असतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की गॅमेटोफायटिक फेज झाली की स्पोरोफायटिक फेज येते, स्पोरोफायटिक फेज झाली की गॅमेटोफायटिक फेज येते, अशा ह्या अल्टरनेट असतात. आता यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट सांगितलेला आहे तर तो असा की एक टर्म दिलेली आहे इथं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. नावामध्येच काय आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे आता ज्या दोन फेज मी सांगितल्या स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक, यांची लेंथ वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळी असते. कुणामध्ये स्पोरोफायटिक फेजची लेंथ मोठी आहे तर कुणामध्ये गॅमेटोफायटिक फेजची लेंथ मोठी आहे. मग लेंथ ऑफ स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक फेज अँड दीज फेजेस either free living or dependent on each other in different type of plant are different. This phenomena is called alternation of generation. म्हणजे सिंपल मला असं म्हणायचं आहे की या ज्या दोन फेज आहेत यांची लेंथ वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळी असते. त्याचबरोबर या ज्या दोन फेज आहेत त्या एकतर फ्री लिव्हिंग असतात किंवा एक फेज दुसऱ्या फेजवर डिपेंड असते. या कंडिशनला, या फिनॉमिनाला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. सिंपल मला समजण्यासाठी जर सांगायचं म्हटलं तर आपण जर अल्गी घेतले, अल्गी किंवा आपण ब्रायोफाईट जर घेतले तर बाळांनो, ब्रायोफाईटमध्ये गॅमेटोफायटिक फेज ही डॉमिनंट असते आणि स्पोरोफायटिक ही रिसेसिव्ह असते असं म्हणता येईल. म्हणजे इथं गॅमेटोफाईट हा फूड तयार करतो आणि स्वतः तयार केलेलं फूड हे स्पोरोफाईटला सप्लाय करतो. म्हणजे स्पोरोफाईट हा गॅमेटोफाईटवर डिपेंड असतो. कुणामध्ये तर ब्रायोफाईटमध्ये, हे आपण शिकतो. आता हे प्लांट किंगडममध्ये आपल्याला पुढे डिटेलमध्ये शिकायचं आहे. इथं फक्त अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा फिनॉमिना आपल्या लक्षात आला पाहिजे. आता किंगडम प्लांटीमध्ये सर आपण कुणाला इन्क्लूड करतो तर किंगडम प्लांटीमध्ये आपण अल्गीचा स्टडी करतो, पण अल्गीमध्ये पण मल्टीसेल्युलर अल्गी किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण ब्रायोफाईटचा स्टडी करतो, त्यानंतर टेरिडोफाईट, त्यानंतर जिम्नोस्पर्म, त्यानंतर एन्जिओस्पर्म, असा वेगवेगळ्या 5 क्लासचा म्हणू शकतो आपण इथं स्टडी करतो. बरं, आता किंगडम प्लांटीमध्ये अजून आपल्याला काय सांगता येईल तर किंगडम प्लांटीमध्ये हे क्लोरोफिल बिअरिंग प्लांट असल्यामुळं मोस्टली कसे असतात तर ॲटोट्रॉपिक असतात. कसे असतात, फोटो ॲटोट्रॉपिक असतात, जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. एवढी इन्फॉर्मेशन आपण इथं पाहू शकतो. त्यानंतर किंगडम ॲनिमलियामध्ये मला सांगता येईल की किंगडम ॲनिमलियामध्ये बाळांनो आपण कुणाचा स्टडी करतो तर किंगडम ॲनिमलियामध्ये हेटेरोट्रॉपिक
युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ठेवलेत, ज्यांना आपण ॲनिमल असं म्हणतो. आता हे जे ॲनिमल आहेत, तर हे ॲनिमल यांच्या सेलकडे सेल वॉल ॲब्सेंट असते. प्लांट सेलचं महत्त्वाचं फीचर आहे, ज्यांच्याकडे सेल वॉल प्रेझेंट असते यांच्याकडे सेल वॉल ॲब्सेंट असते, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांटवर फूडसाठी डिपेंड असतात. जे डायरेक्ट प्लांटला खाऊन जगतात त्या ॲनिमलला आपण हर्बिव्होरस म्हणतो, आणि जे इनडायरेक्टली प्लांटवर डिपेंड असतात त्यांना आपण कार्निव्होरस म्हणतो, जसं की लॉयन आहे, टायगर आहे. त्याचबरोबर ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा फूड जमा होतं तर ते ग्लायकोजन किंवा फॅटच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, लक्षात ठेवायचं. यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, तर मोड ऑफ न्यूट्रिशन हे होलोझाईक आहे असं आपण म्हणतो. आणि होलोझाईकचा अर्थ काय आहे, तर इंजेक्शन ऑफ फूड मीन्स इनटेक ऑफ फूड थ्रू माउथ आपण असं म्हणू शकतो. तोंडाद्वारे फूड आतमध्ये घेणे या प्रोसेसला आपण इंजेक्शन म्हणतो. त्याचबरोबर घेतलेलं फूड जे आहे त्या फूडचं डायजेशन कुठं होतं, तर इंटरनल कॅव्हिटीमध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये होतं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲनिमलबद्दल मला सांगता येईल की ॲनिमलकडे सेन्सरी आणि न्यूरोमोटार मेकॅनिझम डेव्हलप झालेला आहे. त्यांच्याकडं डेफिनेट ग्रोथ पॅटर्न आहे. ग्रोथ होऊन अडल्ट स्टेजला पोहोचतो, अडल्टच्या नंतर ओल्ड स्टेज येते, फायनली डेथ होते, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ॲनिमलचा साईज अँड शेप याच्यामध्ये पण फिक्स पॅटर्न आहे, डेफिनेट पॅटर्न दाखवतात. आपल्याला एका डॉगची साईज म्हटलं तर पर्टिक्युलर आपल्या डोळ्यासमोर पर्टिक्युलर साईज, ह्युमनची साईज म्हटलं तर पर्टिक्युलर एक 5-6 फुटाचा एक माणूस आपल्या डोळ्यासमोर उभा राहू शकतो. नेक्स्ट, याचबरोबर आपण यांच्यामध्ये असं सांगू शकतो की यांच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, होलोझाईक कंप्लीट झाले. मोड ऑफ रिप्रोडक्शनबद्दल आपल्याला सांगता येईल की यांच्याकडे मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे, तर मेल आणि फिमेलमध्ये कॉप्युलेशन प्रोसेस होते, ज्याला आपण सेक्सुअल रिलेशन म्हणतो, ज्याच्या माध्यमातून दोन्ही गॅमेट एकमेकांच्या जवळ आणले जातात. फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन फॉलोड बाय एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट असं आपण म्हणू शकतो. तर हे असे वेगवेगळे जे पॉईंट आहेत, तर हे किंगडम ॲनिमलियामध्ये इथं मेन्शन केलेले आहेत, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. बरं, आता यानंतर जो पुढचा टॉपिक आपण स्टडी करतो तर तो आहे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि मग असेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण कुणाला म्हणतो, तर 3 प्रकारचे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. पहिले आहेत व्हायरस, सेकंड आहेत वायरॉइड्स आणि थर्ड वन आहेत प्रायोन्स. हे 3 असेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. या तिघांनाही 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये जागा दिलेली नाही. 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये या 3ही असेल्युलर ऑर्गॅनिझमला मेन्शन केलेलं नाही, कारण त्यांना आपण ट्रू लिव्हिंग समजत नाही. मग या तिघांना 1 बाय 1 स्टडी करत असताना आपण स्टडी करणार आहोत. सुरुवातीला वायरॉइड्स, त्यानंतर आपण स्टडी करू प्रायोन्स, आणि त्यानंतर आपण व्हायरसेस आणि लायकेनला कंप्लीट करणार आहेत पुढच्या स्टोरीमध्ये. आजच्या स्टोरीमध्ये असेल्युलर ऑर्गॅनिझममधले 2 ऑर्गॅनिझम मी इथं स्टडी करतो. एक कोणता, तर एक मी स्टडी करणार आहे वायरॉइड्स आणि सेकंड वन स्टडी करणार आहोत आपण प्रायोन्स. वायरॉइड्स कुणाला म्हणायचं बाळांनो, तर वायरॉइड्स हे फ्री RNA असतात. लक्षात घ्या, वायरॉइड्स हे फक्त फ्री RNA असतात, ज्यांच्याकडे प्रोटीन कोट नसतो, जो प्रोटीन कोट व्हायरसकडे असतो. म्हणजे वायरॉइड्स हे फक्त फ्री RNA असतात आणि लो मॉलिक्युलर वेट RNA असतो, लक्षात ठेवायचं आहे, ज्याचं मॉलिक्युलर वेट 75,000 to 1,30,000 डाल्टन एवढं असू शकतं. वायरॉइडची साईज जर आपण पाहिली तर वायरॉइडची साईज ही व्हायरसपेक्षा स्मॉल असते, लहान असते, लक्षात ठेवायचे. आणि वायरॉइड्स कोणता डिसीज कॉज करतात, तर वायरॉइड्स हे पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज हे कॉज करतात. एखादा पोटॅटो चिरत असताना त्याच्यामध्ये काळ्या कलरची गाठ निघते, त्याला आपण पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज म्हणू शकतो, लक्षात ठेवायचे. आणि वायरॉइड्स हे कुणी डिस्कवर केलेत, तर 1971 मध्ये टिओ डायनर नावाच्या सायंटिस्टनं डिस्कवर केलेले आहेत. यानंतर वायरॉइड्स नंतर मला पुढे जाता येईल प्रायोन्स. आता प्रायोन्सवरून पी लक्षात ठेवायचं आहे. आणि पी म्हणजे काय, तर हे ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन आहेत. प्रायोन्स काय आहेत, ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत, आणि हे इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर कॉज करतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. प्रायोन्सची जर साईज पाहिली तर यांची साईज ही अप्रॉक्सिमेट व्हायरसच्या इक्वल असते. व्हायरसच्या इक्वल साईज कोणाची आहे, तर प्रायोन्सची आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. जर साईजच्या बाबतीमध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर सर्वात मोठी साईज ही बॅक्टेरियाची आहे,
त्यानंतर व्हायरसेस आहेत, व्हायरसच्या इक्वल प्रायन्सची आहे आणि सर्वात लहान व्हायरॉइड्स आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता हे जे प्रायन्स आहेत तर हे न्यूरोलॉजिकल डिसीजेस कॉज करतात, जसं की ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या टिश्यूला डॅमेज करतात. आता जर याच्यामध्ये कोणता डिसीज आहे तर कॅटल्समध्ये जसं की काऊ आहे, बफेलो आहे, यांच्यामध्ये हे BSE नावाचा डिसीज कॉज करतात. BSE तर त्याचा फुल फॉर्म आहे बोविन स्पॉन्जिफॉर्म इन्सेफॅलोपॅथी. इन्सेफॅलॉन म्हणजे ब्रेन असतो, तर ब्रेनच्या टिश्यूचं डॅमेज होतं. या डिसीजला कॉमनली कॉल्ड मॅड काऊ डिसीज असं पण म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. कॉमनली कॉल्ड काय म्हणतो आपण, मॅड काऊ डिसीज. आणि त्यानंतर अशाच प्रकारे ह्युमनमध्ये जो ॲनालॉगस व्हेरियंट आहे, ह्युमनमध्ये सेम तशा टाईपचा होणारा जो डिसीज आहे त्याला CZD म्हटलं जातं. SCR म्हणजे क्रुझफेल्ड जॅकॉब डिसीज असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे BSE हा कॅटलमध्ये आहे आणि CZD हा ह्युमनमध्ये प्रायन्समध्ये होणारा डिसीज आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर असेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण व्हायरॉइड्स आणि प्रायन्सला कंप्लीट केलं. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या स्टोरीमध्ये आपण व्हायरस आणि लायकेन्स हा 2 टॉपिक कंप्लीट करू आणि या चॅप्टरला स्टोरीच्या फॉर्ममध्ये कंप्लीट होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.